1 मे महाराष्ट्र दिवस येतोय. महाराष्ट्रावर तुमचं नेमकं किती प्रेम आहे ना, हे बघण्यासाठी एक गेम खेळायचा का? संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे 1960 ते त्याच्या पुढचे 25 एक वर्ष म्हणजे साधारण 80-85 पर्यंत हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता. या काळामध्ये महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रामध्ये देशात नंबर 1 असायचा. त्या काळात कुठलंही तुम्ही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रात काम करणारे लोकं, त्यांची एक यादी बनवायची आणि त्या क्षेत्रात आज काम करणाऱ्या लोकांची यादी बनवायची. त्या काळात किती लोकांची नावं तुम्हाला आठवतात आणि आज किती लोकांची नावं माहिती आहे, हा गेम आहे. म्हणजे उदाहरणार्थ साहित्यिक, त्या काळातल्या साहित्यिकांची यादी मी खूप काही Google आणि ChatGPT न वापरता जेवढे आठवतात तेवढे लिहिण्याचा प्रयत्न केला आणि माझी यादी ही अशी निघाली. वि. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर, वि. स. खांडेकर, ग. दी. माडगूळकर, वसंत बापट, आचार्य अत्रे, जयवंत दैवी, मंगेश पाडगावकर, अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश पाडगुळकर, विजय तेंडुलकर, दुर्गा भागवत, शांताबाई शेळके, शंकर पाटील, नासी फडके, नादो महादोर, इंदिरा संत, कोरी दांडेकर, रणजित देसाई, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, ग्रेस, वसंत कानेटकर, महेश एलकुंचवार, सुरेश भट, बाबा बोळकर, आरती प्रभू, राम शेवाळकर, आनंद यादव, इरावती कर्वे, नरहर कुरुंदकर, वि. ग. कानेटकर, भादक खेर, सुहास शिरवाळकर, रत्नाकर मतकरी आणि बापू काळे. 36 लोकांची नावं मला आठवले पटकन लिहित असताना. आज अनफॉर्च्युनेटली मी स्वतः लेखक आहे. पण 36 आजच्या लेखकांची नावं मला आठवणार नाहीत. तसंच इतर पण क्षेत्र घ्या. संगीत असेल, सिनेमा असेल, नाटक असेल, सोशल सर्व्हिस असेल, कुठलंही क्षेत्र घ्या. त्या काळात महाराष्ट्रात असलेले दिग्गज मान्यवर आणि आज या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोकं. आज आपला सगळा फोकस राजकारणावर गेलेला आहे का? आज बातम्यांमध्ये बघताना फक्त राजकारण असतं असं तुम्हाला वाटत नाही का? महाराष्ट्राचा परत सुवर्णकाळ यायचा असेल, तर आपल्याला या सगळ्या क्षेत्रांकडे लक्ष द्यायला लागेल. आपल्याला वाचन संस्कृती, नाटक संस्कृती, संगीत संस्कृती या सगळ्यांना वाव द्यावा लागेल. त्यांना एन्करेज करायला लागेल. बंगाल हे पण एक खूप प्रगत राज्य होतं. तिथे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, श्री अरबिंदो, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, सुभाषचंद्र बोस या सगळ्यांचा जो बंगाल आज आपण बातम्यांमध्ये बघतो, त्या बंगालची काय हालत झाली आहे. त्याच्यामुळे एखादी संस्कृती, जे राज्य जे अतिशय प्रगत असतं, ते अशा पातळीवर यायला वेळ लागत नाही. महाराष्ट्राला अशा पातळीवर न्यायचं नसेल, तर आपल्याला परत एकदा या सगळ्या क्षेत्रांकडे लक्ष द्यायला लागेल. राजकारण थोडंसं बाजूला ठेवायला लागेल. महाराष्ट्राचा सुवर्णकाळ परत वापस कसा येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करायला लागेल.